नमस्कार मित्रांनो, माझ्या पाठीमागे जी दिसते तुम्हाला ती गो कॉझी कंपनीची कॅराव्हॅन आहे. तर या कॅराव्हॅनबद्दल मी तुम्हाला पूर्ण माहिती देणार आहे. ह्याच्यामध्ये काय काय फॅसिलिटी आहेत, तुम्ही याच्यामध्ये किती दिवसाचा प्रवास करू शकता, अजून त्याचं रेंट कसं आहे, किती लोक बसू शकतात, गाडी कुठली आहे, हे सर्व तुम्हाला या व्हिडिओमधून तुम्हाला सांगणार आहे. पाठीमागं मी एक व्हिडिओ टाकला होता की मी गाडी फॅमिलीबरोबर फिरायला घेऊन गेलो होतो. तर बरेच नंबर आले की बरेच क्वेश्चन आले लोकांचे, किती लोकांचे आहे, रेंट काय आहे, ह्याच्याबद्दल थोडी डिटेल्समध्ये माहिती द्या. तर या गाडीविषयी मी पूर्ण डिटेल्समध्ये माहिती देणार आहे तुम्हाला. तर प्रथमतः ही गाडी आहे ती 8 सीटर आहे. तर मित्रांनो, चला आपण तुम्हाला आतून गाडी कशी आहे दाखवतो. गाडीचा डोर इथं मध्यभागी दिलेला आहे आणि यातमध्ये दाखवतो गाडी कशी. एकदम खतरनाक असा फिलिंग आहे गाडीमध्ये. समोर आल्या तुम्हाला हा सोफा सेट दिसणार आहे. ह्याच्यावरती कमीत कमी तुम्हाला 1 2 3 लोक एकदम आरामात बसू शकतात. इकडं 2 लोक आरामात बसू शकतात. 2 ते 3 लोक इकडे बसायचं म्हणलं तर इकडे सिटिंग आहे. इथं 2 लोक आरामात बसू शकतात. इथं एक 3 लोक पण बसू शकतात. इथं 3 लोक, इथं 3 लोक, 6 लोक बसू शकतात बसायचं म्हणलं तर. पण ह्या गाडीची कॅपॅसिटी 8 लोकांची, म्हणजे झोपायचं म्हटलं तर 8 लोक एकदम परफेक्ट झोपू शकतात. पण इथं बसायचं म्हटलं तर 3 इकडं 2 कम्फर्टेबल 5 झाले. आणि या ठिकाणी इकडं आहे वॉशरूम, संडास बाथरूम वॉशरूम सगळं आहे याच्यामध्ये विथ गिझर. इकडं लाईट आहे, इकडं गिझर आहे, बाथरूम आहे. आणि या ठिकाणी इकडं हात धुवायला पण आहे, ह्याला काय म्हणतात, बेसिन, वॉश बेसिन. इकडं हँड वॉश आहे. म्हणजे एवढी कम्फर्टेबल सीट. आणि माझी हाईट बघा, माझ्या हाईटच्या पण एकदम वरती, म्हणजे हाईटच्या पण जास्त आहे. त्याच्यामुळे तुम्ही आंघोळ करू शकता. इकडे शॉवर द्यायला, आंघोळीला पूर्ण फॅसिलिटी दिलेली आहे. तर इकडे झाला हा बाथरूमचं वॉशरूम. या ठिकाणी दिलेलं तुम्हाला ओव्हन, हा ओव्हन आहे. तर तुम्ही ह्या ओव्हन मध्ये काही बनवू शकता, गरम करू शकता. इथं दिलेलं आहे कॅम्पिंगचं सामान. इथं टेंट आहे. या ठिकाणी कुकर वगैरे बाकीचं काय कॅम्पिंग सामान आहे. ह्याच्यामध्ये कॅम्पिंगच्या सामान तुम्हाला बनवायला मॅगी बनवायचं सामान आणि चहा बनवायचं सामान, हे दोन्ही दिलं जातं. खाली आहे तुम्हाला फ्रीज. ह्याच्यामध्ये तुम्ही ड्रिंक्स वगैरे, पूर्ण पाणी बॉटल, तुम्हाला काय थम्सअप, स्प्राईट वगैरे काय न्यायचं असलं ह्याच्यामध्ये कॅरी करू शकता. ते पूर्ण थंड राहणार आहे. इकडे दिला आहे स्पेस तुम्हाला बॅग वगैरे ठेवायला, हा स्पेस आहे. इकडे मिरर दिलेला आहे तुम्हाला. आणि सगळ्यात महत्वाचं, या साईडला अजून सीट आहेत. सगळ्यात महत्वाचं, या साईडला सीट आहेत. या साईडला पण सीट एकदम कम्फर्टेबल आहेत. या सीटवरती तुम्ही 3 लोक बसू शकता. म्हणजे इथं 1 2 आणि 3 लोक बसू शकता. आणि 2 लोक एकदम आरामात, म्हणजे तिकडं 5 लोक आणि इकडं 6 लोक. जवळजवळ तुम्ही 10 ते 11 लोक एकदम बसून प्रवास करू शकता. पण याच्यामध्ये 8 लोकांचीच कॅपॅसिटी आहे, कारण याच्यामध्ये 8 लोक झोपणार आहेत. इकडं पण आहे तुम्हाला जो बसायची सोय एकदम चांगली, खतरनाक. तुम्हाला पडदे आहेत. जर तुम्हाला गाडीत बसून बाहेरचा व्ह्यू एन्जॉय करायचा आहे तर तुम्हाला पडदे आहेत. हे पडदे ओपन केले तर तुम्हाला पूर्ण बाहेरचा व्ह्यू दिसणार आहे. तुम्ही गाडीत बसून पूर्ण बाहेरचा व्ह्यूचा एन्जॉय घेऊ शकता. तुम्हाला नको असेल तर तुम्ही पडदे लावू शकता. आणि या ठिकाणी याही साईडला तुम्हाला पडदे आहेत, पूर्ण पडदे आहेत. इकडे पण तुम्हाला पडदे आहेत. हे पण पडदे तुम्ही ओपन करून तुम्हाला या ठिकाणी पण सीटवर बसून तुम्ही बाहेरचा पूर्ण आनंद घेऊ शकता. इथे एक सीट दिलेलं आहे. या साईडला ड्रायव्हर सीट आहे. इकडे ड्रायव्हरची केबिन आहे. तुम्ही ड्रायव्हरची केबिन पण इथून आतमध्ये जाऊ शकता. ड्रायव्हरला तुम्हाला काय मेसेज द्यायचा किंवा गाडी थांबवायची तर तुम्ही आतून ड्रायव्हरला सांगू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गाडीमध्ये आतमध्ये कॅमेरे वगैरे नाहीत, पूर्ण तुम्हाला प्रायव्हसी दिलेली आहे. आणि इथं पण एक सीट दिलेलं आहे. ज्यावेळेस तुम्ही रनिंगमध्ये जर तुम्हाला जागा कमी पडली तर या पण सीटवर तुम्ही बसू शकता आरामात. एकदम कम्फर्टेबल आहे, पूर्ण रिलॅक्स बसू शकता. तर तुम्ही या ठिकाणी मित्रांनो, पाठीमागे माझ्या बघताय स्मार्ट टीव्ही आहे. तुम्ही टीव्ही बघत फॅमिली सोबत एकदम फुल एन्जॉय करत प्रवास करू शकता. हे असे फॅसिलिटी आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं, एसी आहेत. पूर्ण गाडी चिल, एकदम चिल. इकडे एसी आहेत, पलीकडे एक एसी आहे. गाडी पूर्ण चिल होणार. गाडी तुम्ही फुल एन्जॉय करू शकता. गाडीमध्ये अजिबात उकडणार नाही तुम्हाला. रात्री पण तुम्ही गाडीमध्ये आराम करू शकता. आता तुम्हाला सांगतो, हे जे सोफे आहेत ते बेडरूम मध्ये कसे बदलले जातात हे पण तुम्हाला सांगतो. एकदम इझी आहे बेडरूम मध्ये कसे बदलायचे. या ठिकाणी हा बेड सोफा आहे आणि सोफ्याचा बेड कसा करा ते पण सांगतो. या ठिकाणी एक क्लिप दिलेली आहे, तुम्ही ही वरती करायची आणि दुसरी क्लिप या ठिकाणी दिलेली आहे, ही वरती करायचं. एकदम इझी आहे. ह्या उश्या बाजूला ठेवा, ही उशी बाजूला ठेवा. इथे एक लॉक दिलेलं आहे, हे लॉक वरती करा आणि हे एक लॉक वरती करा. ज्यावेळेस तुम्ही हे सोफा पूर्ण पुढे वर चाल त्यावेळेस तुम्हाला पूर्ण बेड होणार याचा. एकदम इझी आणि एकदम इझी, सहज कुणीही करू शकतं. हा पूर्ण पुढे आलेला आहे सोफा. आणि याच्यामध्ये हे लॉक वरती केल्यानंतर तुम्हाला हे सीट खाली पूर्ण फोल्ड करायचं आहे. आणि या ठिकाणी झाला सोफा.
ह्या 2 उशा आहेत मोठ्या, ह्या 2 उशा इथं टाकायच्यात. हा पूर्ण एरिया कव्हर करतात ह्या उशा, जेणेकरून तुम्हाला कुठल्याही गोष्टीची बाहेर गेल्यानंतर रूम घ्यायची गरज नाहीये. ह्या उशा आहेत, इकडे तुम्ही आरामात झोपू शकता. या ठिकाणी पूर्ण म्हणजे पूर्ण आरामात झोपू शकता. रिलॅक्स आहे, एकदम एकदम रिलॅक्स फील होत आहे. AC आहे, फुल चिल वातावरण आहे. आणि दुसरा पण तुम्हाला सोफा कसा होतो ते पण सांगतो मला. या ठिकाणचे लॉक ओपन करायचे आणि हा बेड सोफा पूर्ण पुढे घ्यायचा. हे लॉक काढले आपण पहिल्यांदा आणि फुल सोफा पुढे वाढायचा. संपला विषय, संपला विषय. हा लगेच पूर्ण तुमचा बेड रेडी. आणि ह्या 2 छोट्या पट्ट्यात त्या इथं मध्ये टाकून द्या. तर मित्रांनो, या ठिकाणी हा पूर्ण गाडीमध्ये बेड झालेला आहे. म्हणजे स्टार्ट टू एंड एवढा पूर्ण स्पेस आहे. हा पूर्ण बेड आहे. तर ह्या पूर्ण बेडवरती 8 लोक पूर्ण आराम करू शकतात. एकदम 8 लोक व्यवस्थित झोपू शकतात, काय टेन्शन नाही. रिलॅक्समध्ये तुम्ही कुठेही झोपा, कुठेही याकडे पासून त्याकडेपर्यंत तुम्ही झोपू शकता. आणि जर ज्यांना झोपेतून उठल्यानंतर इथं तुम्ही चालू शकता, जेणेकरून इथं एखाद्याला इथल्या माणसाला उठून तुम्हाला इकडे जायचंय तर तुम्ही इथून चालू शकता. जेणेकरून इथं पण जागा मोकळी दिलेली आहे, ड्रायव्हरकडे जायला जागा मोकळी दिलेली आहे. हा पूर्ण एकदम व्यवस्थित सेटअप केलेला आहे. आणि तुम्ही झोपून पण TV पाहू शकता. या ठिकाणी उशी टाकली, रिलॅक्स झोपला तुम्ही, TV लावली, गाणी लावला, रिलॅक्समध्ये तुम्ही गाणी बघू शकता, TV झोपून बघू शकता. या ठिकाणी तुम्ही कसंही गाडी झोपा, कसंही एकदम चिलमध्ये वातावरण आहे. एकदम तुमच्या फॅमिलीला, तुमच्या मित्रांबरोबर ही गाडी घेऊन जायला काही अडचण नाही आहे. रिलॅक्समध्ये सकाळी उठलं झोपेतून तुम्ही, इकडे वॉशरूम आहे, फ्रेश झालं आणि तुमच्या डेस्टिनेशनला तुम्ही पोहोचल्यानंतर इकडे वॉशरूम, फ्रेश व्हायचं आणि इकडे लगेच तुम्ही निवांत रिलॅक्स राहायचं. सकाळी उठल्यानंतर कुठला ताण घ्यायचा नाही, काय नाही, रिलॅक्स तुम्ही जायचं आणि रिलॅक्स गाडी घेऊन फॅमिलीबरोबर फुल एन्जॉय करायचा, फुल म्हणजे फुल. आणि सगळ्यात महत्त्वाचं अजून एक गंमत तुम्हाला दाखवतो, या इकडे बाहेर बाहेर या, चला. सगळ्यात महत्त्वाची खरी गंमत तर इकडे, चला. कॅम्पिंगसाठी तुम्हाला ही लय खतरनाक आहे. इकडे पायऱ्या आहेत, ह्या पायऱ्यावरती वरती जायचं, सहज एकदम इझी वरती जाऊ शकता तुम्ही. ह्या पायऱ्यावरती वरती जायचंय. कसं आहे वातावरण, एकदम खतरनाक. वरती टेंट आहे, इकडे बघा हे लॉक आहे, गेट आहे, हे गेट घ्यायचं, गेट बंद केलं, संपला विषय. ह्याच्यामध्ये पूर्ण तुम्ही झोपू शकता. ह्याच्यामध्ये टेंट टाकायचा, टेंट नाही टाकू वाटला ह्याच्यावर तुम्ही हायस झोपा, ह्याच्यावर तुम्ही बसा. तुम्ही 2-3 जण असला निवांत बसा, इथं वर जेवण करू शकता, पार्टी बनवू शकता, काही करू शकता, काही निवांत झोपू शकता. जेणेकरून तुम्ही गाडी खाली पूर्ण लॉक केली, वरती येऊन झोपला, नो टेन्शन, एकदम रिलॅक्स, एकदम रिलॅक्स म्हणजे रिलॅक्सच. असं खतरनाक हे केलेलं आहे नियोजन. आणि वरती कुणी यायचं नाही, पडायचं टेन्शन नाही. त्यामुळे हे वरचं वातावरण लय खतरनाक आहे. तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर, फॅमिलीबरोबर, तुमच्या मैत्रिणीबरोबर इकडं तुम्ही जाऊ शकता, असं वातावरण आहे. आणि जर तुम्हाला ही गाडी बुक करायची असेल तर मी तुम्हाला दिलेला नंबर आहे, त्या नंबरवरती बुक करा. या गाडीचा रेंट आहे पर डेला 10,000 रुपये, विथ ड्रायव्हर, क्लीनर, डिझेल कस्टमरचं असणार आहे, टोल कस्टमरचे असणार आहे. 10,000 रुपये पे करायचे. तुम्ही म्हणता 10,000 रुपये जास्त होतात. तुम्ही जर ह्या गाडीमध्ये 8 लोक तुम्ही प्रवास करताय किंवा 10 लोक तुम्ही प्रवास करताय, शक्यतो 8च लोक आपण येणार आहे, 8 ते 9 लोक, तर तुम्हाला रूम घ्यायच्या म्हणलं तर कमीत कमी 2 रूम घ्यावे लागतात. 2 रूमचे तुम्हाला कमीत कमी 3-3 हजार रुपये पे करावे लागतात. 6,000 रुपये तुमचे गेले. फक्त 4,000 गाडी तुम्हाला डिझेल टाकून 4,000 गाडी कुठे भेटते. तुम्हाला बाहेर गेलं तर रूम शोधायचं टेन्शन नाही आहे. तुम्हाला रूमला पेमेंट द्यायची गरज नाही आहे. फक्त गाडी भाड्याने करायची आणि फॅमिलीवर फुल एन्जॉय करायचा. फॅमिली एकदम सेफमध्ये कुठंही फॅमिली थांबायची गरज नाही. वॉशरूमला कुठं थांबायची गरज नाही. फॅमिली असेल तर हे खूप प्रॉब्लेम होतात, वॉशरूमला कुठं जायचं वगैरे या प्रॉब्लेम. त्यामुळे ही गाडी घेऊन गेला तुम्ही फिरायला, कुठेही जावा, ऑल इंडिया परमिट आहे. कुठेही गेलं तर तुम्हाला गाडी कसलाही प्रॉब्लेम नाही, कसलाही त्रास नाही. फुल तुमची गाडीमध्ये सर्व्हिस तुम्हाला गाडीमध्ये भेटणार. तुम्हाला कुठल्याही गाडी सर्व्हिसमध्ये कमतरता नाही भेटणार. अशी ही गाडी आहे गो कॉझी कंपनीची कॅराव्हॅन. तुम्हाला तुमच्या फॅमिलीवर ट्रिप एन्जॉय करायची असेल तर तुम्हाला नंबर देतो, त्या नंबरवर कॉल करा आणि तुमची राईड बुक करा. तुम्हाला पुण्यापासून थोड्या अंतरावर जायचं आहे, 50-100 किलोमीटर अंतरावरती कॅम्पिंग करायचं आहे, तरी ही गाडी तुम्ही घेऊन जाऊ शकता. एका दिवसासाठी पूर्ण नाईट स्टे करू शकता तुम्ही तुमच्या मित्राबरोबर, तुमच्या मैत्रिणीबरोबर. असा फुल एन्जॉय तुम्ही गाडीमध्ये करू शकता. अशी गाडी खतरनाक बनवली आहे. तर गाडीची संपूर्ण माहिती तुम्हाला भेटली असेल अशी मी अपेक्षा करतो. आणि ज्यांना किलोमीटरवर न्यायची आहे, काही लोक विचारतात किलोमीटरवर पाहिजे, ज्यांना किलोमीटर न्यायची
तर त्यांना 60 रुपये किलोमीटर आहे गाडी. त्यांनी कमीत कमी प्रति दिवसाला तुमची 300 किलोमीटर रनिंग झाली पाहिजे. 60 किलोमीटर तुमची गाडी 60 किलोमीटर प्रति दिवसाला म्हणजे 300 किलोमीटर रनिंग झाली पाहिजे. 60 किलोमीटरनी तो गाडी चालणार आहे आपली. तर लवकरात लवकर बुक करा गो कॉझी कंपनीची कॅराव्हॅन. धन्यवाद. यामध्ये तुम्ही नाईट कॅम्पिंगला प्रोजेक्टर लावून तुम्ही फुल एन्जॉय घेऊ शकता. फॅमिलीबरोबर पार्टी बनवू शकता. गाणी म्हणत तुम्ही डान्स करू शकता. फुल एन्जॉय आहे गाडीचा. आवडल्यास शेअर करा आणि तुमच्या मित्रांना पण सांगा. धन्यवाद.